सिद्धू दादा आमचा नेता, सिद्धू दादा लाडका नेता, सिद्धू दादा आमचा नेता. आम्हाला माहिती होतं सिद्धू दादा, तुमची यामध्ये काही चूक नाहीये. तुम्हाला या सर्व प्रकरणात अडकवलं गेलं होतं. शेवटी कोर्टाच्या निर्णयाने सगळ्यांची तोंड बंद झाली. तुम्ही सगळे आलात खरंच खूप बरं वाटलं. सिद्धू दादा, अहो या ना, तुमच्याच घरी जायचंय. तुमच्या आजीनी स्वतः गाडी पाठवली आहे. मी आजीला मग तुम्ही जाऊन निरोप द्या की आम्ही घरी येणार नाही. तुमच्या आजूबाजूला बघताय ना, ही सगळी गर्दी फक्त तुमच्या सुटकेचा आनंद सेलिब्रेट करायला आली आहे. ही सजवलेली जीप, ही सगळी तयारी त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. हे सगळं तुम्ही त्यांच्यासाठी कोण आहात ह्याची प्रचिती देणार आहे. जनतेच्या गळ्यातलं ताईत आहात तुम्ही. आणि जे जनतेला हवं आहे तेच आम्हाला पण हवं आहे. आमची अशी इच्छा आहे की सिद्धिराज गाडे पाटील यांनी पुन्हा पक्षामध्ये यावं. आम्ही ही जनतेची मागणी नाकारली तर पक्ष म्हणून लोकांची इच्छा पूर्ण करण्यात आम्ही कमी पडलो असं होईल. आम्हाला माहीत आहे तुम्ही देखील जनतेचं मत डावलणार नाही. आम्हा सर्वांना फक्त आणि फक्त एकच उमेदवार हवा आहे, आणि ते आहेत सिद्धराज गाडे पाटील. सिद्धू दादा आमचा नेता, सिद्धू दादा लाडका नेता. शांत व्हा, शांत व्हा, सगळे शांत व्हा प्लीज. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आता गाडे पाटलांच्या घरात राहत नाही, तर आम्ही जिथे राहतो तेच आमचं घर आहे. तर आता माझी सुटका झाली आहे, तर सगळ्यात आधी आम्ही आमच्याच घरी जाऊ. तुम्ही आमच्यावरती आजवर भरभरून प्रेम केलंय, तसंच करत राहा. आणि आता सुटका झालीये तर जनसेवेसाठी भेटूच. सिद्धू दादा, तुमच्या इतका आमचा कोणावरही विश्वास नाहीये. आणि आमचं दुःख फक्त तुम्हीच समजू शकता सिद्धू दादा. तुम्ही जनसेवेचे आदर्श आहात. आमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर तरी ऐका. हो दादा, दादा ऐका ना, ऐका ऐका.